मोनिका मी कुकर लावू का? नाही, मी पुलाव करायचं म्हणतेय. त्याचीच तयारी चालू आहे माझी. हे आणि इकडे आण. मी पीठ मळून घेते. अलके, अगं सोड, ती करेल, तिला जमतंय सगळं. नाही नाही, मी हिला थोडी मदत करत होते. ती सगळं व्यवस्थित करेल, तू उगीच घेते टेन्शन. ये बाहेर ये. बाळा कर ना, आणि गरज लागली तर बोलव. हो आजी. ये ये, तू काय टेन्शन घेऊ नको. ये ये, तिला सगळं जमतं, हुशार आहे ती. कसं करू मी हे सगळं? फोन सुद्धा नाहीये. मी मानसीला फोन करून मदत मागितली असती. काय करू? गॉड. पिठाचं काय करू आता? नाही. का रे? अरे मला नको ही चपाती. आर्यन, असं नाही करायचं. सगळं नीट खायचं. हे बघ, मी तुला ना वेगळ्या शेपची चपाती देते. अशी पोळी मी कोणालाच दिलेली नाहीये. खा 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 पटकन. हा कुठला नकाशा आहे? हा ऑस्ट्रेलिया आहे. आता तू सांग, हा कसला नकाशा आहे? मला नाही माहित. तुला सगळे देश माहिती आहेत ना? हा, मग त्यातलाच एक आहे तो. हा, खा गुपचूप. चल आता. आई, मग सगळ्या चपात्या दे. मी सगळे देश ओळखतो. आर्यन, पुरे झाली मस्ती आता. जेव चल. चला दोघं जेवा. आई, नकोय ना मला. ही खूप जाड आहे. ए, खरंच देऊ नको ग चपाती त्याला. किती जाड आहे ती. उगीच पचायची नाही आणि पोरं आजारी पडायची. नको देऊस. अरे वा, शाही पुलाव केलास वाटतं. हो, म्हणजे रेसिपी बुक मधून बघून केलाय. गुड गुड. नालू मामा, खाऊन बघितलंस का नाही? नाही, बघतो. घे घे. आई, मला पुलाव. मला पण. देत. मोहन, तुला काही वाढू? नाही नको. माझं झालंय. ऍक्च्युली मी बाहेरनं खाऊन आलो होतो. असा कसा रे तू? न सांगता बाहेरून खाऊन येतो? अगं आई, मी हा हा कसला शाही पुलाव?
अरे काजू तळताना सगळे जळलेत. एकूणच सगळं गणलंय. हो का? आई तू अजिबात खाऊ नकोस बरं का, तुला नाही झेपणार. आय एम सो सॉरी. जेवणात जरा जास्तच गडबड झाली आहे ना आजी. ॲक्च्युली मी पहिल्यांदा एवढ्या सगळ्यांसाठी जेवण बनवलंय ना, म्हणून. ठीक आहे, तू एक काम करतो, पुलाव दे मला आणि आतून हिंग, मसाला, तिखट, मीठ सगळं घेऊन ये. मी ते वरून घेतो आणि खातो. अरे बापरे, अजिबातच चव नाही आहे का पुलावाला? तू आधी चव बघितली नव्हतीस का? चला माझं झालं, मला काय आता इच्छा नाहीये. कुकरची शिट्टी अजून काय केलंस का तू? मी मुगाची खिचडी केली सगळ्यांसाठी. होईलच 5-10 मिनिटात. थांबा तुम्ही. अगं बाई, खिचडी झाल्यावर खाली ये. हा, उपाशी नको बसू खोलीत. ये जेवायला. माई, एकूण कठीण आहे बरं का सगळं. छान आहे ना फोटो? आपलं लग्न झाल्यापासून हे घर किती आनंदी होतं ना. मला वाटलं होतं की मी तर खूप नशीबवान, इतक्या हसत्या खेळत्या घरात माझं लग्न होतंय. पण आता सगळेच गप्प गप्प असतात ना विक्रांत. खरं तर विक्रांत, आजींनी असं बोलायलाच नको होतं. त्यांच्यामुळे तुझ्याशी आजी कधीही चुकीचे निर्णय घेत नाही. प्लीज. जेवायचं नाहीये तुला? नाही, आज ना स्वयंपाक मी केला होता. मला भूक नाहीये. युअर बॅड लक. तुला माहितीये, आज सगळा स्वयंपाक संपून गेला. सगळ्यांना जेवण खूप आवडलं आणि जेवणानंतर ना मी खिचडी सुद्धा केली होती. पण सॉरी, ती सुद्धा संपून गेली. तुला भूक का नाहीये? बाहेरून खाऊन आलायस? नाही, मग दुपारी जरा जास्त झालं जेवण. बाहेरचं जेवायला लागला सर? नाही, घरचंच. हॅलो, कशी आहेस मनू? आय एम फाईन ताई. तू बोल, कशी आहेस? मस्त. बरं ऐक ना मनू, मी फोन ह्याच्यासाठी केला होता की इथे राहायला येशील का ग? काही झालंय का? अगं काहीही झालेलं नाहीये. सहज म्हटलं मी. आपल्याला गप्पा मारता येतील, तुला माझ्याबरोबर वेळ घालवता येईल म्हणून. ताई, आणि हो, तू आल्यानंतर मला छान रेसिपी शिकवायच्या आहेत. घरातल्यांना दाखवून द्यायचंय मला की मला सुद्धा येईल. हो,
म्हणजे काहीतरी झालंय. तुला काय करायचंय? तू मला फक्त सांग, तू येणार आहेस का नाही? नाही. काय काय म्हणालीस तू? सॉरी, पण मला खरंच नाही जमणार. पण का? अगं ताई, तुला तिथे सांभाळायला कोणीच नाही असं नाहीये ना. गीता काकी आहेत, आजी आहे, आई आहे. मग माझी काय गरज? का म्हणू? गप्पा माराव्याशी वाटू शकत नाहीत का मला? नाही, वाटू शकतात, पण अगं मला माझी खूप कामं आहेत तिथे. पुढच्या ॲडमिशनसाठी हालचाली करायच्या आहेत. तसं काही कारण असतं तर आले असते मी. अच्छा, म्हणजे आता बहिणीच्या घरी यायला तुला कारण हवंय म्हणून? तसं नाही ग ताई, पण मी सारखं सारखं तिथे आलेलं तुलाच आवडत नाही असं तूच म्हणाली होती ना मला. आणि मी माझ्या स्वभावाप्रमाणे वागले तर मी तुमच्या कुटुंबात ना खूप असते असं वाटतं तुला. मग कशाला येऊ मी? अपमान झाला की वाईट वाटतं मग. हो डॉक्टर भाटे, थँक्यू सो मच. नाही नाही, तसं नाही. आपण आपल्या फ्रेटर्निटीमध्ये सगळ्यांना मदत करतोच, ते आहेच. पण हो हो, नाही, तुमचं कन्सल्टेशन खूप महत्त्वाचं होतं. हां हो हो, नक्की भेटूया वेळ काढून. येस. आत्या, का ग, काय झालं? पाणी घे. पाणी ओके. घरचे इतके बिझी आहेत विक्रांत. मोहन, विजय, नानू मामा, गीता, आई. का? अरे मी इतक्या वेळा फोन केला पण कुणीही फोन उचलला नाही माझा. हा, मग त्या वेळेला बिझी असतील सगळे. हो, पण कॉल बॅक करतो ना आपण. एकाने उलटून फोन केला नाही मला. विचित्र नाही वाटत? काही झालंय घरी? असं काही झालंय का? नाही नाही, काहीच नाही. शुअर? हो आत्या. मला माहित आहे विक्रांत, तू मला काही सांगणार नाहीस. घरचे मला टाळतायत असं वाटतंय मला. अगदी नक्की. त्यांना माझ्याशी बोलायचंच नाहीये की काय? अगं पण आत्या, मी बोलतोय ना तुझ्याशी. हो, पण ते इथे आल्यानंतर बोलतोयस. घरच्यांना माझ्याशी का बोलायचं नसेल? मी काय केलं असे म्हणून त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये? लोकांना नुसतं भणभणायला लागलंय माझं. काही सुचतच नाहीये मला कालपासून. आत्या, तुला उगाचच काहीतरी वाटतंय. विक्रांत, तू ओळखतोस मला. तुला माहिती आहे, नॉर्मली मी समजूनच घेते, पण हे जे सगळं वागणं आहे ना, ते समजण्या पलीकडचं आहे. नाही नाही, मी आज एक काम करते. मी सरळ घरी जाऊन धडकतेच, मग कळेल ना मला काय ते. अरे मी तुझ्याच बरोबर येते, आपण एकत्रच जाऊ. नाही आत्या, तू नको येऊस. हो, आय न्यू इट विक्रांत. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे आहेत, फक्त तू ती मला सांगणार नाहीयेस. ठीक आहे? ठीक आहे, मी तुझ्या मागेही लागणार नाही, पण मी त्या प्रश्नांची उत्तरं मिळवेन. आत्या, आत्या, अगं प्लीज. माई, काल आपण आणलेली रोपं तू आज लावशील असं वाटलं होतं मला. उद्या लावीन. अरे, नवीन रोपं रुजताना मन शांत असायला हवं ना. कसं असेल मन शांत? कारण घरात जे काही घडलंय ते मन उद्विग्न करणार आहे. हे आता सगळं बोलायलाच हवं होतं का? अरे बाबा, आता कुठे मी जरा पुस्तकात मन रमवत होते. नाही माई, मी समजू शकतो म्हणून तर बोलतोय. मला सांग माई, मी ती मोनिका घरात आल्या दिवसापासून अनेक गोष्टी बोललोय, पण या नानूकडे कोण लक्ष देतो?
तिला या घरात आल्या आल्या चक्रा काय सुरू झाल्या, मध्येच फूड पॉइझनिंग काय झालं. मी त्याच वेळेला सांगितलं होतं की हिच्या सगळ्या टेस्ट करून घ्या. माझं कोणीही ऐकलं नाही. हो बाबा, तू बोलला होतास तेव्हाच मी लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण मला वाटलं निर्मला आणि विक्रांत दोघही डॉक्टर आहेत, ते काय तो निर्णय घेतील. मी विश्वास ठेवला रे त्यांच्यावर. पण माई, तुला काय वाटतं, निर्मलाला हे काही माहिती नसेल? डॉक्टर म्हणून तिला हे सत्य माहीत असणार. पण जाऊ दे ना, आता नको हे सगळं. मला नाही विचार करायचा याच्यावर. नाही पण माई, तू निर्मलाला विचारायला पाहिजेस. तिलाच कसं तू सोडून दिलंस? सोडलेलं नाहीये. ज्याची शिक्षा त्याला मिळणार आहे. नाही, ती सारखी फोन करत होती काल, म्हणून मी विचार करत होतो. तुला सांगितलं ना, तू कसलाही विचार करायचा नाही, काहीही बोलायचं नाही. या घराच्या बाहेर तू जायचं नाही, निर्मलाशी पण बोलायचं नाही. जे काय करायचं ना ते मी करीन. समजलं तुला? हो, कळलं माई. मोनिका, या बस. मी जरा आलोच. हा, हो हो, टेक युअर ओन टाइम. गीता, जरा बाहेर पाणी दे ग. घ्या. थँक्स. मी गीता, मोहन दळवींची बायको. ओ आय सी. मी डॉक्टर फडके.